नमस्कार मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर ए.टी. शिंदे, विभाग प्रमुख, समाजशास्त्र विभाग, इंदिरा गांधी महाविद्यालय, शिडको, नांदेड। आज आपण या व्हिडिओमध्ये, या लेक्चरमध्ये ऑगस्ट कॉम्ट जो समाजशास्त्राचा जनक आहे, या जनकाचा शास्त्राच्या वर्गीकरणाचा सिद्धांत आपण पाहणार आहोत। हायरार्की ऑफ सायन्स। ऑगस्ट कॉम्ट हा फ्रान्सचा विचारवंत आहे। ऑगस्ट कॉम्टनी समाजशास्त्राला नुसता जन्म दिला नाही, समाजशास्त्र हे नवशास्त्र उदयाला आणलं नाही, तर ऑगस्ट कॉम्ट यांनी सामाजिक घटनांचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करून समाजशास्त्राला शास्त्रीय दर्जा देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळतो। ऑगस्ट कॉम्ट यांनी 3 अवस्थांचा सिद्धांत मांडला। ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजशास्त्राचा अभ्यास विषय स्पष्ट करत असताना एकरेषीय आणि सामाजिक स्थितीशास्त्र आणि सामाजिक गतिशास्त्र या संबंधीचे विचार मांडले। ऑगस्ट कॉम्ट यांचा प्रत्यक्षवादाचा सिद्धांत सर्वांना माहिती आणि समाजशास्त्र एक विज्ञान, अशा पद्धतीचेही लेखन ऑगस्ट कॉम्ट यांनी केलेलं आहे। द कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथामध्ये त्यांनी सोशिओलॉजी हा शब्द वापरला। 4थ्या खंडाला त्यांनी सोशिओलॉजी असं म्हटलेलं आहे। एकंदरीत जगाच्या पटलावर एक नवशास्त्र उदयाला जे आलं ते ऑगस्ट कॉम्ट यांच्यामुळे, त्याचं श्रेय ऑगस्ट कॉम्ट यांना जातं। आज आपण या व्हिडिओमध्ये ऑगस्ट कॉम्टच्या शास्त्राच्या श्रेणी रचनेचा सिद्धांत पाहणार आहोत। या सिद्धांतालाच ऑगस्ट कॉम्ट यांचे शास्त्राचे वर्गीकरण असं देखील म्हटलं जातं, विज्ञानाचे वर्गीकरण असं देखील म्हटलं जातं, किंवा विज्ञानाच्या वर्गीकरणाचा सिद्धांत, अशा विविध नावांनी, पर्यायी शब्दांनी आपल्याला हा सिद्धांत ओळखला जातो। हे लक्षात घेतलं पाहिजे विद्यार्थी मित्र। इंग्रजीमध्ये हायरार्की ऑफ सायन्स असं म्हणूयात आपण। शास्त्राची श्रेणी रचना, आणि या शास्त्राच्या श्रेणी रचनेसंबंधी ऑगस्ट कॉम्ट यांचे जे विचार आहेत ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। ऑगस्ट कॉम्ट हा समाजशास्त्रीय विचारवंत आहे, आणि या समाजशास्त्रीय विचारवंताने उत्क्रांतीवादाचा आणि प्रत्यक्षवादाचा आधार घेऊन शास्त्राचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ऑगस्ट कॉम्टचा जो विचार आहे तो उत्क्रांतीवादी विचार आहे शास्त्राच्या वर्गीकरणाच्या संदर्भातला, आणि प्रत्यक्षवादाचा आधार घेऊनच त्यांनी शास्त्राचं वर्गीकरण केलेलं आहे। याचा अर्थ शास्त्राच्या वर्गीकरणाचा संबंध हा उत्क्रांतीवादाशी आहे। उत्क्रांतीवादी विचार काय आहेत? ऑगस्ट कॉम्ट यांनी उत्क्रांतीवादी विचार स्पष्ट करत असताना मानवी समाजाचा विकास कोणत्या टप्प्याने झाला, मानवी समाजाचा किंवा मानवी बुद्धीचा विकास होणाऱ्या 3 अवस्था त्यांनी आपल्या 3 अवस्थांच्या सिद्धांतामध्ये सांगितलेल्या आहेत। त्या कोणत्या? धार्मिक अवस्था, तात्विक अवस्था आणि वैज्ञानिक अवस्था। या 3 त्या अवस्था होत। कॉम्ट असं म्हणतो की या 3 अवस्थांचा विकास हा क्रमशः होत असतो, आणि म्हणून या विकासाच्या पाठीमागे एक उत्क्रांतीचं तत्व आधारभूत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं, आणि ह्याच उत्क्रांतीच्या तत्वाचा आधार घेऊन ऑगस्ट कॉम्ट यांनी हे शास्त्राच्या वर्गीकरणाचं जे काही सिद्धांत रूपी विवेचन आहे ते केलेलं आहे। शास्त्राचा म्हणा किंवा विज्ञानाचा म्हणा, हा सिद्धांत स्पष्ट करताना कॉम्ट यांनी शास्त्राचा विकास कोणत्या क्रमाने झाला असावा, याविषयी आपले विचार मांडलेले आहेत।
ज्या पद्धतीने उत्क्रांती तत्वानुसार मानवी बुद्धीच्या विकासाचे टप्पे स्पष्ट केले, त्याच पद्धतीने शास्त्राचा सुद्धा विकास कसा झाला या संबंधीचा क्रम लावण्यासाठी उत्क्रांतीचं तत्व आधार म्हणून ऑगस्ट कॉम्ट यांनी वापरलेलं आपल्याला पाहावयास मिळतं त्यांच्या शास्त्राच्या श्रीरचनेमध्ये. आणि म्हणून अशा प्रकारचे जे विचार आहेत, शास्त्राच्या विकासाचा क्रम लावणारे, याला उद्देशूनच कॉम्ट यांचे शास्त्राचे वर्गीकरण विषयक विचार किंवा शास्त्राच्या श्रेणीरचनेसंबंधीचे विचार, आणि मी पुन्हा सांगतोय शास्त्र आणि विज्ञान असा अर्थ आपण इथे घेतो आहोत, विज्ञानाच्या वर्गीकरणाचे विचार ऑगस्ट कॉम्ट यांनी मांडलेले आहेत. ऑगस्ट कॉम्टनी हे विचार स्पष्ट करताना, शास्त्राच्या विकासाचा क्रम लावताना आणि हा सिद्धांत मांडताना आपल्या डोळ्यासमोर निश्चित असे काही उद्देश ठेवलेले आहेत. शास्त्राच्या वर्गीकरणाचे हेतू स्पष्ट केलेले आहेत की मी म्हणजे ऑगस्ट कॉम्ट शास्त्राचे वर्गीकरण का करू इच्छितो, कोणता हेतू आहे, आणि हे वर्गीकरण स्पष्ट करून ऑगस्ट कॉम्टला काय साध्य करावयाचं आहे, त्याला जे साध्य करावयाचं आहे त्याचा जो हेतू आहे, ऑगस्ट कॉम्ट यांचा जो हेतू आहे, तो हेतू, ते उद्देश आपण पाहत आहोत. शास्त्राचं वर्गीकरण मांडण्या पाठीमागचा ऑगस्ट कॉम्ट यांचा पहिला उद्देश होता की ऐतिहासिक दृष्ट्या शास्त्रांच्या उत्क्रांतीचा क्रम निश्चित करणे. म्हणजे पहिलं शास्त्र कोणतं, दुसरं शास्त्र कोणतं, तिसरं शास्त्र कोणतं, आणि कोणतं शास्त्र केव्हा उदयाला आलं याविषयीचा जो विकासाचा असा निश्चित क्रम आहे, तो क्रम निश्चित करण्यासाठी ऐतिहासिक दृष्ट्या कालखंडात ऑगस्ट कॉम्ट यांनी ह्या शास्त्राचं वर्गीकरण मांडलेलं आहे. दुसरा उद्देश आहे शास्त्रांची व्याप्ती निश्चित करणे, प्रत्येक शास्त्राचा अभ्यास विषय निश्चित करणे, त्याचं कार्यक्षेत्र निश्चित करणे, अभ्यास घटक निश्चित करणे. तिसरा उद्देश शास्त्राच्या वर्गीकरणाचा आपल्याला पाहता येतो की नवीन शास्त्राचे इतर शास्त्राशी असलेले संबंध निश्चित करणे. म्हणजे जे शास्त्र, नवीन शास्त्र उदयाला येतं त्या शास्त्राचा त्याच्या पूर्वी उदयाला आलेल्या शास्त्रांशी असलेला संबंध काय आहे हे निश्चित करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून ऑगस्ट कॉम्ट यांनी शास्त्राचं वर्गीकरण केलेलं पाहावयास मिळतं. हा तिसरा उद्देश आपल्याला सांगता येतो. ऑगस्ट कॉम्ट चौथा उद्देश असं सांगतात, समाजशास्त्राच्या विकासाचा क्रम निश्चित करणे. ऐतिहासिक दृष्ट्या शास्त्रांचा क्रम निश्चित करताना या क्रमामध्ये समाजशास्त्राचा कोणता क्रम आहे, ते केव्हा उदयाला आलेला आहे हे निश्चित करणे. आणि दुसरा पाचवा जो मुद्दा आहे तो आहे समाजशास्त्राचा अध्ययन क्षेत्र निश्चित करणे. म्हणजे इतर शास्त्रांची व्याप्ती निश्चित करत असतानाच समाजशास्त्राचं सुद्धा अध्ययन क्षेत्र निश्चित करण्याचा प्रयत्न, हेतू ऑगस्ट कॉम्टनी हे शास्त्राचं वर्गीकरण करण्याच्या साठी ठेवलेला आहे. आणि शेवटचं समाजशास्त्राचा इतर शास्त्राशी असलेला संबंध स्पष्ट करणे. समाजशास्त्र उदयाला येण्यापूर्वी जे शास्त्र उदयाला आलेले आहे त्या शास्त्रांशी समाजशास्त्राचा काय संबंध आहे, समाजशास्त्राच्या अभ्यास घटकाचा काय संबंध आहे, आणि या एकमेकांचा शास्त्राचा नेमका संबंध कशा प्रकारचा आहे या संबंधीचं विश्लेषण करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून ऑगस्ट कॉम्टनी शास्त्राचं वर्गीकरण केलेलं आहे. विद्यार्थी मित्र, हे 6 उद्देश ऑगस्ट कॉम्ट यांनी आपल्या शास्त्राचं वर्गीकरण करण्याच्या पाठीमागे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे शास्त्राचं वर्गीकरण करत असताना आपण म्हटलं की उत्क्रांतीचं तत्व आणि प्रत्यक्षवादी तत्व या दोन्ही विचारांचा आधार घेतला, आणि तो आधार आपल्याला जो मुद्द्यांमध्ये मांडलेला आहे ते 2 मुद्दे आपल्याला स्पष्ट करता येतात. ऑगस्ट कॉम्ट यांनी
शास्त्राच्या वर्गीकरणासाठी किंवा शास्त्राचं वर्गीकरण करताना हे दोन आधारभूत मानले. त्यालाच आपण शास्त्राच्या वर्गीकरणाचे दोन आधार म्हणतो किंवा शास्त्राच्या वर्गीकरणाचे दोन सिद्धांत म्हटलं जातं. हे तत्व आहेत आणि हे दोन तत्व आधारभूत मानलेले आहेत आणि या तत्वांमध्ये उत्क्रांतीचं तत्व अंतर्भूत आहे. आपण जर बारकाव्याने याच्यावर विचार केला तर आपल्या ते लक्षात येईल. शास्त्राचं वर्गीकरण करण्याच्या पाठीमागे जे दोन आधार आहेत किंवा ते जे आधार मानून शास्त्राचं पुढचं वर्गीकरण ऑगस्ट कॉम्ट यांनी केलेलं आहे ते दोन आधार कोणते? त्यातला हा पहिला आधार वाढत्या प्रावलंबनाच्या प्रमाणाचा सिद्धांत किंवा आधार. ऑगस्ट कॉम्ट यांनी वाढत्या प्रावलंबनाच्या प्रमाणाचा आधार किंवा सिद्धांत हे शास्त्राच्या वर्गीकरणाचा पहिला आधार सांगितलेला आहे. या अन्वये कॉम्ट यांनी अवलंबनाचे प्रमाण हे तत्व आधारभूत मानून शास्त्राचं वर्गीकरण केलेलं आहे. अवलंबनाचे प्रमाण या अन्वये प्रत्येक नवीन शास्त्र त्याच्या पूर्वीच्या विकास पावलेल्या शास्त्राच्या नियमावर आधारित असते, अवलंबून असते. तसेच आपल्या नंतर ज्या शास्त्राचा विकास होतो ते शास्त्र त्या शास्त्रांना मार्गदर्शन करते. जसजशी नवीन शास्त्र निर्माण होतात तसतसे त्या शास्त्रांचे अवलंबनाचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे जे शास्त्र इतर शास्त्रांवर अवलंबून नसते, जे शास्त्र जितके नवीन असेल तितके त्याचे अवलंबनाचे प्रमाण जास्त असते. शास्त्राच्या वर्गीकरणामध्ये जे पहिले शास्त्र आहे, सगळ्यात पहिल्यांदा उदयाला आलेले शास्त्र आहे, ते शास्त्र इतर कोणत्याही शास्त्रावर अवलंबून नसते. कारण त्यापूर्वी एकही शास्त्र उदयाला आलेलं नाही. पहिले शास्त्र हे पायाभूत व मूलभूत शास्त्र असते. दुसरे शास्त्र हे पहिल्या शास्त्रावर अवलंबून असते. त्याच्यापूर्वी पहिले शास्त्र उदयाला आले असते म्हणून ते त्याच्यावर अवलंबून असते. ऑगस्ट कॉम्ट असं म्हणतात की पहिले शास्त्र हे आत्मनिर्भर असते, स्वयंभू असते, मूलभूत शास्त्र असते, पायाभूत शास्त्र असते. त्याचे अवलंबनाचे प्रमाण 0 असते आणि म्हणून ते स्वावलंबी असते, आत्मनिर्भर असते. परंतु दुसरे शास्त्र हे त्याच्यापूर्वी उदयाला आलेल्या शास्त्रावर अवलंबून असते, पहिल्या शास्त्रावर अवलंबून असते. शास्त्राच्या विकासाच्या क्रमामधील तिसरे शास्त्र हे त्याच्यापूर्वी उदयाला आलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या शास्त्रावर अवलंबून असते. शास्त्राच्या विकासाच्या क्रमातील चौथे शास्त्र हे त्याच्यापूर्वी उदयाला आलेल्या 3 शास्त्रांवर अवलंबून असते आणि असा क्रम नसतो. चौथे शास्त्र त्याच्यापूर्वी उदयाला आलेल्या 3 शास्त्रांवर अवलंबून असते. 5वे शास्त्र हे त्याच्यापूर्वी उदयाला आलेल्या 4 शास्त्रांवर अवलंबून असते. थोडक्यात जे शास्त्र नवीन शास्त्र आहे, जे शास्त्र आधुनिक शास्त्र आहे, शेवटी निर्माण झालेले आहे, ते अधिक परावलंबी असते. म्हणजे त्याच्यापूर्वी उदयाला आलेल्या शास्त्रांवर अवलंबून त्याला राहावे लागते. आणि म्हणून सर्वात प्राचीन जे पहिलं शास्त्र आहे ते स्वतंत्र आहे, आत्मनिर्भर आहे, ते परावलंबी नाही. आणि नंतर जे शास्त्र येतात ते मात्र अधिक अवलंबून त्याच्यापूर्वी उदयाला आलेल्या शास्त्रांवर असतात. जे शास्त्र जितके परावलंबी तितकेच ते शास्त्र नवीन असते. ज्या शास्त्राचे अवलंबनाचे प्रमाण अधिक आहे तितकं ते शास्त्र शास्त्राच्या विकासाच्या क्रमामध्ये नंतर उदयाला आलेलं आहे. आणि याप्रमाणे आधुनिक शास्त्राचं अवलंबनाचं जे प्रमाण आहे ते अधिक वाढत जाताना आपल्याला पाहावयास मिळतं. नवीन शास्त्र इतर शास्त्रांवर जास्त अवलंबून असतं
असा तत्व हे ऑगस्ट कॉम्ट यांनी आपल्याला मांडलेलं पाहावयास मिळतं आणि हे शास्त्राच्या वर्गीकरणाचं पहिलं आधारभूत तत्व होतं. दुसरं ऑगस्ट कॉम्ट यांनी जे तत्व सांगितलेलं आहे शास्त्राच्या वर्गीकरणाचा आधारभूत, जो दुसरा उपसिद्धांत सांगितलेला आहे, शास्त्राच्या श्रेणी रचनेचा जो दुसरा आधार स्पष्ट केलेला आहे, तो दुसरा आधार आहे सामान्यतेत घट आणि गुंतागुंतीत वाढ होण्याचा सिद्धांत किंवा आधार. विद्यार्थी मित्र, पहिल्या तत्वामध्ये अवलंबनाचं प्रमाण आणि वाढत जाणारं अवलंबन, त्याला आपण अधिकाधिक परावलंबन म्हणू, हे तत्व अंतर्भूत होतं. या दुसऱ्या तत्वात सामान्यतेत घट आणि गुंतागुंतीत वाढ हा तात्विक आधार शास्त्राच्या श्रेणी रचनेच्या पाठीमागे असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. घटत जाणारी सामान्यता आणि वाढत जाणारी गुंतागुंत. याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा होतो, जसजशी सामाजिक घटनांची किंवा निसर्गातल्या घटनांची सामान्यता घटत जाते, तशी ती घटना अधिक गुंतागुंतीची बनत जाते. पहिलं जो अवलंबनाचं प्रमाण होतं, जे तत्व होतं, जो सिद्धांत होता अवलंबनाचे प्रमाण, या तत्वाचा, या आधाराचा, या सिद्धांताचा हा दुसरा पैलू आहे. पहिल्या तत्वाचं, आधाराची ही दुसरी बाजू आहे. म्हणजे शास्त्राचा विकास विशिष्ट क्रमाने होत असतो, हे जे ऑगस्ट कॉम्ट यांनी म्हटलेले आहे. त्यांच्या मते प्रथम साधी व सोपी शास्त्रे निर्माण होतात. शास्त्राच्या विकासाचे स्वरूप व क्रम गुंतागुंतीच्या प्रमाणावर अवलंबून असतो. प्रारंभीच्या काळात सामाजिक परिस्थिती ही साधी होती, सोपी होती, ती अधिक गुंतागुंतीची नव्हती. आणि म्हणून अशा साध्या सोप्या परिस्थितीचं अध्ययन करणारी शास्त्र देखील साधी आणि सोपी होती. परंतु समाजामध्ये हळूहळू गुंतागुंतीत वाढ होत गेली, घटनांची गुंतागुंत वाढत गेली आणि त्यामुळे त्या वाढत्या गुंतागुंत असलेल्या घटनांचं अध्ययन करणाऱ्या शास्त्रांचं स्वरूप देखील अधिक गुंतागुंतीचं बनत गेलं. पहिल्या शास्त्रापेक्षा दुसऱ्या शास्त्राचे स्वरूप हे अधिक जटिल आणि गुंतागुंतीचे बनले. कारण प्रारंभी सामान्य घटना होत्या, साध्या होत्या. त्यामुळे अशा शास्त्रांचा अभ्यास विषय साधा सोपा होता. कारण या घटनांचा जे शास्त्र अभ्यास करतं त्या घटना साध्या सोप्या असल्यामुळे, हा अभ्यास विषय साधा सोपा असल्यामुळे त्यांचं अध्ययन करणारं शास्त्र हे कमीत कमी परावलंबी असतं. परंतु जसजसे शास्त्राचा अभ्यास विषय हा गुंतागुंतीचा होत गेला, तसतसं आपल्याला सांगता येतं शास्त्र हे इतर शास्त्रावर अधिक अवलंबून राहू लागलं. प्रथम साध्या सोप्या घटना घडतात, नंतर गुंतागुंतीच्या घटना घडतात. या घटनांमध्ये कार्यकारण संबंध असतो. पहिली घटना साधी सोपी सामान्य आहे, अधिक सामान्य आहे. तिच्या प्रभावाने दुसरी घटना निर्माण होते, उत्पन्न होते, दुसरी घटना घडते आणि त्यामुळे पहिल्या घटनेपेक्षा दुसरी घटना ही अधिक गुंतागुंतीची असते. दुसरी घटना तिसऱ्या घटनेला जन्म देते, तिसरी घटना चौथ्या घटनेला जन्म देते आणि म्हणून पहिल्या व दुसऱ्या घटनेपेक्षा किंवा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या घटनेपेक्षा चौथी घटना अधिक गुंतागुंतीची असते आणि पहिल्यापेक्षा दुसरी घटना अधिक गुंतागुंतीची, तिसरी घटना पहिल्या दोन घटनांपेक्षा अधिक गुंतागुंतीची, चौथी घटना पहिल्या तीन घटनांपेक्षा अधिक गुंतागुंतीची. सर्वात प्रथम घडणारी घटना सामान्य, साधी, सोपी, तिचा अभ्यास करणारे शास्त्र हे सर्वप्रथम विकसित होते. ते सर्वात जास्त सामान्य असते, ते सर्वात साधे आणि सोपे असते आणि ते सर्वात प्रथम विकसित झालेले शास्त्र असते. त्यानंतर गुंतागुंतीचे शास्त्र अस्तित्वात येतात. प्रत्येक शास्त्र पूर्वी विकास पावलेल्या शास्त्रापेक्षा अधिक गुंतागुंतीचे असते. पहिल्या तत्वात आपण म्हटलं की प्रत्येक शास्त्र त्याच्या पूर्वी उदयाला आलेल्या शास्त्रावर अवलंबून असते.
या आधारभूत तत्वात आपण असं म्हणतोय की प्रत्येक शास्त्र त्याच्या पूर्वी उदयाला आलेल्या शास्त्राच्या पेक्षा अधिक गुंतागुंतीचे असते आणि जसजशी शास्त्रांची गुंतागुंत वाढत जाते तसतशी त्या शास्त्रांची सामान्यता घटत जाते, कमी कमी होत जाते आणि त्यांच्यामध्ये विशिष्टता वाढत जाते, तसेच परावलंबनही वाढत जाते. म्हणून प्रत्येक शास्त्र पूर्वी विकास पावलेल्या शास्त्रावर अवलंबून असते. यावरून जे शास्त्र जास्त गुंतागुंतीचे ते शास्त्र सर्वात विशिष्ट शास्त्र असेल त्या शास्त्राला शास्त्राच्या श्रेणीरचनेमध्ये शेवटचे स्थान प्राप्त होईल. विद्यार्थी मित्र, हे दोन तत्व नीट लक्षात घ्या. पहिल्यांदा प्रस्तावना बघितली, दुसऱ्यांदा आपण शास्त्राच्या वर्गीकरणाचे ऑगस्ट कॉम्ट यांचे हेतू किंवा उद्देश लक्षात घेतले. आणि ऑगस्ट कॉम्ट यांनी शास्त्राचं वर्गीकरण करीत असताना दोन आधारभूत तत्व जे सांगितले ते आधारभूत तत्व कोणती आहेत? वाढत्या प्रावलंबनाच्या प्रमाणाचा सिद्धांत आणि सामान्यतेत घट आणि गुंतागुंतीत वाढ होण्याचं तत्व किंवा सिद्धांत. अवलंबनाचं प्रमाण वाढत जाणे आणि परावलंबित्व वाढणे, सामान्यतेत घट होऊन गुंतागुंतीत वाढ होत जाणे, हे दोन आधार आहेत. साधे सोपे आहेत. आणि म्हणून एक जी गोष्ट सामान्य तिचा अभ्यास करणारं शास्त्र साधं सोपं, जी गोष्ट आत्मनिर्भर, जो विषय आत्मनिर्भर त्याचा अभ्यास करणारं शास्त्र सुद्धा काय स्वतंत्र, पायाभूत, मूलभूत. आणि म्हणून शास्त्राच्या या दोन्ही तत्वांचा म्हणजे शास्त्राच्या वर्गीकरणाच्या सिद्धांताच्या दोन्ही आधारांचा विचार घेतला, तत्वांचा विचार घेतला तर हे लक्षात येतं, पहिलं शास्त्र हे स्वावलंबी शास्त्र आहे, ते आत्मनिर्भर शास्त्र आहे, त्याच्या अवलंबनाचं प्रमाण 0 आहे. एवढंच नाही, साध्या सोप्या घटनाचं अध्ययन ते शास्त्र करतं आणि म्हणून त्या शास्त्राचं ते शास्त्र गुंतागुंतीचं शास्त्र नाही. घटना साधी आहे, सामान्य आहे, म्हणून त्याचा अभ्यास करणारं शास्त्र सामान्य, हे पहिलं शास्त्र. जसं जसं अवलंबनाचं प्रमाण वाढतं ते शास्त्र परावलंबी होतं. जशी जशी घटनांची सामान्यता घटत जाऊन गुंतागुंतीत वाढ होत जाते तसतसं त्यांचं अध्ययन करणारी शास्त्र जे निर्माण होतात ती अधिक अधिक गुंतागुंतीची बनत जातात. हे दोन तत्व आपण लक्षात घेतले आणि याच आधारावर ऑगस्ट कॉमनी अशा प्रकारचं शास्त्राचं वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. याच्यामध्ये आपण जर सूक्ष्म स्क्रीनवर बघितलं लक्षात येतं आपल्या की गणित हे पायाभूत आणि मूलभूत शास्त्र आहे, ते पहिले शास्त्र आहे. आपण विश्लेषणामध्ये पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे शास्त्र असे शब्द प्रयोग केलेले आहेत, त्याचा अर्थ आपल्याला इथे जोडा. आपण पहिलं शास्त्र कोणत्या शास्त्राला म्हटलं? आता गणित शास्त्राला. या चार्टमध्ये ते पायाभूत आहे, मूलभूत आहे आणि गणित शास्त्र हे आत्मनिर्भर शास्त्र आहे, ते इतर कुठल्याही शास्त्रावर अवलंबून राहत नाही. त्यानंतर उदयाला आलेलं शास्त्र खगोलशास्त्र, त्यानंतर उदयाला आलेलं तिसरं शास्त्र भौतिकशास्त्र, चौथे शास्त्र रसायनशास्त्र, त्यानंतर उदयाला आलेलं शास्त्र जीवशास्त्र, पाचवे शास्त्र. आणि या शास्त्राच्या श्रेणीरचनेमध्ये ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजशास्त्राला शेवटच्या शास्त्राचे स्थान दिलेले आहे, त्यांना सर्वोच्च शिखर स्थान दिलेले आहे. सर्वात शेवटी उदयाला आलेलं शास्त्र असं म्हटलेलं आहे. शास्त्राचा क्रम सांगत असताना समाजशास्त्राला 6वे शास्त्र असे म्हटलेले आहे. त्याच्या पूर्वी 5 शास्त्र उदयाला आल्याचा उल्लेख शास्त्राच्या श्रेणीरचनेमध्ये ऑगस्ट कॉम्ट यांनी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याच श्रेणीरचनेचं आपल्याला या घटकांच्या आधारावर विश्लेषण केलेलं ऑगस्ट कॉम्ट यांनी पाहावयास मिळतं. ऑगस्ट कॉम्ट यांनी शास्त्राची श्रेणीरचना मांडत असताना निसर्गातील घटकांचा किंवा घटनांचा अभ्यास केला आणि या निसर्गातील घटनांचे प्रामुख्याने 2 प्रकार केले. निसर्गातल्या घटनांचे प्रकार करून त्या आधारावर शास्त्राच्या वर्गीकरणाचं विश्लेषण ऑगस्ट कॉम्ट यांनी केलेलं पाहावयास मिळतं. निसर्गातल्या घटनांचे कोणते 2 प्रकार केले?
निर्जीव घटना आणि सजीव घटना. निर्जीव घटनांनाच अचेतन घटना किंवा जड घटना असे देखील म्हटले जाते. चेतन घटनांना आपण सजीव घटना असं म्हणतो किंवा सजीव घटनांना चेतन घटना असे म्हणतो. ऑगस्ट कॉम्ट यांनी निसर्गातील घटनांचं दोन मुख्य याच्यामध्ये वर्गीकरण करत असताना निर्जीव घटनांचे पुन्हा दोन उपप्रकार केले, खगोलीय घटना आणि पृथ्वीवरील घटना. आणि सजीव घटनांचे वर्गीकरण सुद्धा दोन उपप्रकारात केले, मानवेतर घटना आणि मानवीय घटना. अचेतन जड अशा खगोलीय घटना याच्यामध्ये काय, ग्रह तारे आणि उपग्रह यांचा समावेश होतो. पृथ्वीवरील घटनांचे दोन भाग केले ऑगस्ट कॉम्ट यांनी, भौतिक घटना आणि रासायनिक घटना. मानवेतर घटनांमध्ये वनस्पती आणि पशूंचा समावेश होतो आणि मानवी घटनांमध्ये व्यक्ती आणि समूहाचा समावेश होतो. आणि मग आता आपल्याला शेवटी दिसतं खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि समाजशास्त्र. पहा, निसर्गातल्या घटनांचं वर्णन करून शास्त्राचं वर्गीकरण अगदी क्रमशः मांडण्याचं जो हेतू आहे ऑगस्ट कॉम्टचा, तो आपल्याला यामध्ये सिद्ध झालेला, स्पष्ट झालेला पाहावयास मिळतो. या सर्वांचं विश्लेषण या घटनांचं आपण पाहूयात. पहिलं शास्त्र गणितशास्त्र. निसर्गातल्या घटनांशी या शास्त्राचा कोणताही संबंध नाही आणि म्हणून निसर्गातल्या घटनांचं वर्गीकरण करत असताना आपल्याला गणिताच्या विषयीचा उल्लेख त्यामध्ये पाहावयास मिळत नाही. ऑगस्ट कॉम्ट यांनी शास्त्राचं श्रेणी रचना मांडत असताना सर्वात पहिलं शास्त्र म्हणून गणितशास्त्राला स्थान दिलेले पाहावयास मिळते. कॉम्टच्या मते गणितशास्त्र हे सर्वात सामान्य, सर्वात प्राचीन, परिपूर्ण आणि आधारभूत शास्त्र आहे. ते स्वतंत्र शास्त्र आहे. 5 मुद्दे लक्षात घ्या. गणितशास्त्र सामान्य शास्त्र आहे, 1. 2 गणितशास्त्र प्राचीन शास्त्र आहे. 3 गणितशास्त्र परिपूर्ण शास्त्र आहे. 4 गणितशास्त्र आधारभूत शास्त्र आहे. 5 गणितशास्त्र स्वतंत्र शास्त्र आहे. आणि याही पुढे जाऊन म्हणता येतं गणितशास्त्र आत्मनिर्भर शास्त्र आहे. 6वा मुद्दा सुद्धा. म्हणजे सामान्य, प्राचीन, परिपूर्ण, आधारभूत, स्वतंत्र आणि आत्मनिर्भर गणितशास्त्र आहे. आणि ह्या शास्त्राला आपला अभ्यास करत असताना इतर कोणत्याही घटनांचा आधार किंवा शास्त्रांचा आधार घ्यावा लागत नाही, म्हणून ते स्वतंत्र शास्त्र आहे, आत्मनिर्भर शास्त्र आहे. परंतु हे शास्त्र इतर शास्त्रांचा आधार आहे, पाया आहे, म्हणून हे पायाभूत शास्त्र आहे, आधारभूत शास्त्र आहे. दुसऱ्या शास्त्रांना या शास्त्राचा आधार घ्यावा लागतो आणि म्हणून ते गणितावर आधारभूत आहेत. गणित हा त्या शास्त्रांचा पाया आहे आणि म्हणून याला पायाभूत आणि आधारभूत शास्त्र अशा शास्त्राच्या श्रेणी रचनेमध्ये ऑगस्ट कॉम्ट यांनी म्हटलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. इतर सर्व शास्त्र जी आहे, शास्त्राच्या श्रेणीतला जो क्रम आहे शास्त्राचा, ती सर्व शास्त्र गणितशास्त्रावर आधारलेली आहेत. परंतु गणितशास्त्र हे मानव विचाराचे पहिले आणि मौलिक साधन आहे. ही शास्त्र साधन आहेत, साध्य नाही. निसर्गातल्या घटनांचं वर्णन करणं हा साध्य आहे, त्याचा संबंधीचा अभ्यास हे साधन आहे. म्हणून गणितशास्त्र हे शास्त्र मानव विचाराचे पहिले शास्त्र आहे. एवढंच नाही तर ते मौलिक अशा प्रकारचे विचारांचे साधन आहे. इतर शास्त्रे गणितशास्त्रावरच अवलंबून असतात. गणितशास्त्राचा वापर करूनच सर्व शास्त्रांचा विकास झालेला आहे. निरनिराळ्या घटनांचे मापन करताना आणि त्यामधील परस्पर संबंधाचे वास्तविक तसेच निश्चित ज्ञान प्राप्त करताना बाकी इतर शास्त्रांना गणितशास्त्राचा आधार घेणे अनिवार्य आहे, तो घ्यावाच लागतो. पण गणितशास्त्राला इतर शास्त्राचा आधार घेण्याची आवश्यकता नाही, ते आत्मनिर्भर शास्त्र आहे. आणि म्हणून त्या इतर शास्त्रांच्या तुलनेमध्ये कॉम्टनी गणितशास्त्राला परिपूर्ण शास्त्र असे म्हटले आहे. त्यानंतर आपण निसर्गातील घटनांचे 2 जे भाग केले होते त्यातला
इथे पहिला भाग आहे आणि मुद्द्यांच्या अन्वयाने हा दुसरा मुद्दा आहे. तो आहे अचेतन घटना, निर्जीव घटना किंवा जड घटना या घटनांशी संबंधित असलेले शास्त्रे. शास्त्राचं स्थान निश्चित करताना आताच आपण म्हटलं की निसर्गातल्या घटनांचं काय केलं त्यांनी, 2 प्रकारांमध्ये ऑगस्ट कॉम्ट यांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्यातला पहिला प्रकार म्हणजे निर्जीव घटना आणि दुसरा प्रकार म्हणजे सजीव घटना. हा क्रम थोडा बदलून घेऊया. पहिला प्रकार कोणता? अचेतन घटना, जड घटना. आणि दुसरा प्रकार सजीव घटना, चेतन घटना. आणि मग अचेतन हा जो घटना आहे, निसर्गातल्या घटना आहेत, त्याच्या ऑगस्ट कॉम्टनी काय केल्या? 2 घटनांमध्ये त्याचं वर्गीकरण केलं. पहिली खगोलीय घटना आणि दुसरी पृथ्वीवरील घटना. खगोलीय घटना यामध्ये ग्रह, तारे, उपग्रह यांचा समावेश होतो. आणि त्यांचं अध्ययन करणारं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला ऑगस्ट कॉम्ट यांनी काय म्हटलेलं आहे? खगोलशास्त्र असे म्हटलेले आहे. पृथ्वीवरील घटना यांचं 2 भागांमध्ये ऑगस्ट कॉम्ट यांनी विश्लेषण केलेलं आहे. ते कोणतं? भौतिकीय घटना आणि रासायनिक घटना. पृथ्वीवरील घटनांचे 2 भाग कशाच्या आधारावर केले? सामान्यतः गुंतागुंत या आधारावर. ऑगस्ट कॉम्ट असं म्हणतो की पृथ्वीवरील घटनांमध्ये भौतिकीय घटना या काय आहेत? अधिक सामान्य आहेत तुलनेने रासायनिक घटनांपेक्षा. आणि म्हणून त्या रासायनिक घटनांच्या अगोदरच्या आहेत. आणि त्यांचं अध्ययन करणारं, भौतिक घटनांचं अध्ययन करणारं भौतिकशास्त्र हे शास्त्र आहे. भौतिक घटनांच्या तुलनेत रासायनिक घटना ह्या अधिक गुंतागुंतीच्या आहेत. आणि मग त्या रासायनिक घटनांचं अध्ययन करणाऱ्या रसायनशास्त्राचा क्रम हा भौतिकशास्त्राच्या नंतरचा आहे, उदयाचा क्रम. हे आपण इथे नीट लक्षात घेतलं पाहिजे. पृथ्वीवरील घटनांपेक्षा खगोलीय घटना अधिक साध्या आहेत, म्हणून त्यांचं अध्ययन करणारं शास्त्र खगोलशास्त्र या पृथ्वीवरील घटनांचे अध्ययन करण्याच्या 2 शास्त्रांच्या अगोदरचं आहे. आणि शास्त्राच्या श्रेणीने दुसरं स्थान आहे. तिसरं स्थान भौतिकीय घटनांचं अध्ययन करणाऱ्या भौतिकशास्त्राला, पदार्थ विज्ञानाला. चौथं शास्त्र म्हणजे रसायनशास्त्र आहे. सजीव घटनांचा, आता पहा, निसर्गातल्या घटनांचा जो दुसरा पैलू ऑगस्ट कॉम्ट यांनी मांडला तो आहे सजीव किंवा चेतन घटनांशी संबंधित शास्त्रे. सजीव घटना ह्या निर्जीव घटनांपेक्षा, जड घटनांपेक्षा अधिक गुंतागुंतीच्या असतात. अचेतन घटना सरळ साध्या सोप्या असतात. त्यामुळे चेतन घटनांचा अभ्यास करणारी जी शास्त्र आहेत या शास्त्रांचं स्थान अचेतन घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या नंतरचा आहे. आणि म्हणून चेतन घटनांचे सुद्धा 2 प्रकार केलेले आहेत. ते 2 प्रकार असे: मानवेतर घटना आणि मानवीय घटना. कॉम्ट असं म्हणतो की मानवीय घटनाच्या अगोदर मानवेतर घटना घडतात. मानवेतर घटनांमध्ये प्राणी, वनस्पती, पशु यांचा समावेश होतो. त्यांचं अध्ययन करणारे शास्त्र हे जीवशास्त्र आहे. रसायनशास्त्राच्या नंतरचा त्याचा क्रम आहे. आणि मानवीय घटनांपेक्षा मानवेतर घटना तुलनेने कमी गुंतागुंतीच्या असतात. कॉम्टच्या मते मानवीय घटना ह्या सर्वात अधिक गुंतागुंतीच्या घटना आहेत. आणि म्हणून मानवीय घटनांमध्ये कशाचा समावेश ऑगस्ट कॉम्टनी केला? व्यक्ती, समूह इत्यादी. आणि या घटनांचं अध्ययन, घटकांचं अध्ययन करणाऱ्या शास्त्राला ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजशास्त्र असं म्हटलेलं आहे. थोडक्यात
सारांश रूपी या सिद्धांताचा आपल्याला विश्लेषण मांडता येतं ते ऑगस्ट कॉम्ट यांच्या मते समाजशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी अभ्यासकाने गणितशास्त्र, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राच्या सामान्य सिद्धांताचे ज्ञान घेणे आवश्यक आहे. ते ज्ञान असल्याशिवाय त्याला मानवीय घटना लक्षात येणार नाहीत. आणि म्हणून कॉम्टच्या मते सर्वात गुंतागुंतीचे जे शास्त्र आहे ते सर्वात आधुनिक शास्त्र आहे. समाजशास्त्र हे सर्व शास्त्रांवर अवलंबून आहे. समूह जीवन हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे आणि हा अभ्यास विषय अतिशय व्यापक आहे, गुंतागुंतीचा आहे. आणि म्हणून समाजशास्त्रज्ञांनी नेहमी सतर्क राहूनच सामाजिक घटनांचं, समूह जीवनाचं अध्ययन केलं पाहिजे. आणि हे करताना त्याच्यापूर्वी त्याला या इतर शास्त्रांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ऑगस्ट कॉम्ट यांच्या जर श्रेणीरचनेत आपण बघितलं तर समाजशास्त्राला शेवटचं सर्वोच्च स्थान त्यांनी दिलेलं पाहावयास मिळतं. त्यांनी शास्त्राचं वर्गीकरण जे केलेलं आहे हे शास्त्राच्या वर्गीकरणाचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत समाजशास्त्राचा पाया अधिक मजबूत करणार आहे. समाजशास्त्राचा अभ्यास विषय निश्चित करणारा आहे. समाजशास्त्राचा शास्त्राच्या वर्गीकरणातला क्रम निश्चित करणारा आहे. आणि म्हणून ऑगस्ट कॉम्टचं या संबंधीचं जे लेखन आहे किंवा जो हा सिद्धांत आहे तो समाजशास्त्राला लाभलेलं महत्त्वपूर्ण अतुलनीय असं योगदान आहे. एकंदरीत ऑगस्ट कॉम्टनी शास्त्राच्या श्रेणीरचना मांडण्याच्या पाठीमागे जे उद्देश ठेवले होते ते उद्देश म्हणजे जे 6 उद्देश होते त्यातले प्रामुख्याने शेवटचे 3 उद्देश आपल्या लक्षात असतील तर आपल्याला आठवेल की समाजशास्त्राचा शास्त्राच्या श्रेणीरचनेतला क्रम निश्चित करणे, समाजशास्त्राचा अध्ययन क्षेत्र, अभ्यास विषय किंवा व्याप्ती निश्चित करणे आणि तिसरा होता समाजशास्त्राचं इतर शास्त्राशी असलेला संबंध निश्चित करणे. हे मर्यादित हेतू शास्त्राच्या वर्गीकरणाचा सिद्धांत मांडण्याचे ऑगस्ट कॉम्ट यांचे आपणास साध्य झालेले पाहावयास मिळतात. धन्यवाद मित्र. थँक्यू.